डायबिटिक, मधुमेह यावर ॲलोपॅथीची लाईन ऑफ थिंकिंग आणि आयुर्वेदाची लाईन ऑफ थिंकिंग या दोघांमध्ये फरक आहे. म्हणून ॲलोपॅथीवाले जर म्हणत असतील की यावर फायनल असं काही सोल्युशन नाही आहे, तर आयुर्वेदामध्ये पण असंच म्हटलं जाईल असं काही नाही. आयुर्वेद काय सांगतं? पॅनक्रियाज नावाचा पार्ट आहे, त्या पार्टमध्ये अल्फा बीटा पेशी बनतात, त्या बीटा पेशींपासून इन्सुलिन बनतं. इन्सुलिन बनण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे सदर व्यक्तीची शरीरामध्ये साखर वाढणं वगैरे 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 सिम्पटम्स येतात. मग काय करायला पाहिजे? तर सिम्पल आहे. ह्या पॅनक्रियाजमध्ये बीटा पेशींचं सिक्रेशन कसं वाढेल यावर काम केलं पाहिजे. आपल्याकडे जे डायबिटिकचं प्रोडक्ट आहे ते बीटा पेशींचं सिक्रेशन कसं वाढेल यावर काम करतं. म्हणजे ज्यावेळेस यावर काम होतं त्यावेळेस थोड्या काही दिवसानंतर सिम्टमॅटिक चेंजेस होतात. सिम्टम म्हणजे त्या व्यक्तीला जर स्किनला प्रॉब्लेम, डोळ्यांना प्रॉब्लेम, युरिनला प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. कमी व्हायला सुरुवात झाल्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर साखरेची जी लेवल आहे ती मेंटेन व्हायला सुरुवात होते आणि काही दिवसानंतर साखर जे आहे ते नॉर्मल होते. इन्सुलिनचं सिक्रेशन जे आहे ते प्रॉपर व्हायला लागतात. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की आपण डायबेटिक फ्री झालो. माणूस डायबेटिक फ्री होतो. याचं माझ्याकडे 30,000+ लोकांचं उदाहरणं आहेत. आपलं डायबिटिकचं जे प्रोडक्ट आहे ते प्रॉपर पॅनक्रियाजच्या इन्सुलिन सिक्रेशनवर काम करतं, डायबिटिकच्या सिम्टम्सवर काम करतं. शुगर लेवल 100% नॉर्मल होते. एकदा तुम्ही 6 महिन्याचा कोर्स करून बघा. धन्यवाद.